हॅलो करा हॅलो. काय झालं? का स्माइल करत नाही? कुठे चाललंय फिरायला? कुठे चाललंय? चला आता आपण जाऊयात कॅन्टीनला सामान आणायला. आणि पप्पा गाडीची चावी आणायला गेले वरती, कारण आधी जायचं तर स्कूटीने, परत सामान वगैरे आणायचं त्याच्यामुळे. पप्पाची वाट पाहतोय, पप्पाची वाट पाहतोय. आहे आम्ही जी राहतो ती सोसायटी, आणि इथं राहतो आम्ही म्हणजे पलीकडच्या साईडने राहतो 3ऱ्या मजल्यावरती. असं इकडं पार्किंग वगैरे आहे गाडीला. इथं लावली आपली गाडी. ओ किती कबूतर आहे तिथे. पप्पा आले. काय हसना पण. ढंपक ढंपक घुमलो घुमलो. श्री पप्पाला म्हणा गाणे लावा पप्पा. चलो Ow, ow, ow. श्री श्री ए श्री. आता लय लांब घाबरते, पळालो बाहेर. ए श्री श्री लांब हो, चल बाळा. त्याला एकदा चटका बसल्यापासून ते प्रेसपशी येतच नाही आता. श्री तिकडे ठेवा ना ती जरा. पळालं वाटते. तर माझं इथं पूजा वगैरे झाली सकाळची पण, आणि आता संध्याकाळी मी धूप वगैरे लावलेलं आहे, दिवा लावून. चला आता स्वयंपाकाची तयारी करूया. गणेश चतुर्थीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर सकाळ धरून खूप काम होते ते आवरलं, आणि दुपारी कॅन्टीनचं सामान वगैरे घेऊन आलो. श्रीला पण नेलं होतं, आणि संशूजी पण आज स्कूलमधून आले. संध्याकाळ चाललं आता स्वयंपाक करायचं माझं. आणि आज काय चतुर्थीचं स्पेशल असं नाही आहे, तर काही नाही, छानपैकी आज मी मस्त असं बेसन बनवणार आहे आणि बाजरीची भाकरी बनवणार आहे छानशी. तर चला तसं म्हणलं थोडंसं व्हिडिओ शेअर करावा, कारण दुपारी पण खूप काम होतं त्याच्यामुळं, कारण सामान आल्यानंतर सगळं भरून बिरून ठेवलेलं, आणि जे गावाकडनीचं आहे सामान ते पण मी त्यांचं वेगळ्या बॅगेत भरून ठेवलेलं आहे. आणि जे मला आणलं होतं ते मी माझं ठेवून दिलं चितालची तिथं. एवढं सगळं करायला खूप म्हणजे दिवस पूर्ण आज गेला. आत्ता भांडे वगैरे सईशूजी आले, त्या भांडे वगैरे घासून झालेत. आता मला बनवायचं आहे मस्तपैकी, त्यासाठी मी लसूण कट केला आहे, आणि आता कांदा वगैरे कट करायचा आहे, बेसन बनवायचं आहे. आणि सई आहे, पण बाकीचे सगळे गेलेत बाहेर, आणि हे रोजचं कार्टून चालू आहे. सई तुला गार वाजते काय? तर आता मुंबईला पण गार वाजायला लागले. तसं इथं मच्छर काढ रे. त्याची खिडकी बंद नाही केली, ती खिडकी संध्याकाळच्या टायमाला 1 तासभर बंद करायची, तर माहीत 2-4 मच्छर रात्रभर झोपून देत नाहीत. आणि श्रीला पण खूप परेशान करतात, रात्री उठून पण त्याला ते त्याच्यापाशी जे मच्छर असते त्याला मारावं लागतात. नाही तर बॅट आहे, त्या बॅटने मी ठेवत असते.
आणि मारते. तर चला आता मस्त स्वयंपाक करायचा आहे. आणि हे गेले तोपर्यंत श्रीला घेऊन, कारण श्री बिलकुल काहीच करून देत नाही, नुसतं येड्यावानी करतो. तर चला आता मस्त तो बेसन बनवणार आहे आणि ह्यांना पण आवडतं. तर आज माझं पण मन झालं, कारण सकाळ धरून ती खीर बनवलेली होती तेव्हा तीच खाल्ली आणि जास्त काही बनवलंच नव्हतं मी खायला वगैरे. चतुर्थी होती आणि दुसरं काही खाऊ पण नाही वाटत. तर चला आता मस्तपैकी बेसन बनवते तिखट मस्त. आणि चला तुमच्यावर थोडा व्हिडिओ पण शेअर करते. तर सकाळ धरून आत्ता मला थोडासा टाईम भेटलेला आहे. तर लसूण वगैरे निसून मी घेतलेला होता आधीच, आणि आता इथं चाललेलं होतं माझं कांदा वगैरे कट करून घ्यायचं, कारण छानसं आता बेसन बनवायचं आहे. तर सकाळपासूनच काय भाजी करावं संध्याकाळी हेच कळत नव्हतं, कारण खूप भूक लागलेली, कारण काहीच असं खायला विषय बनवलं नव्हतं. थोडीशी आपली खीर बनवली तीच खाल्लेली. भूक लागलेली मला आज खूप जास्त, कारण श्री अजून लहान आहे ना, तो दूध वगैरे पितो त्याच्यामुळे जास्त भूक लागते. तर पहिलं असं माझ्यासोबत कधी व्हायचंच नाही, उपवास असला ना मला बिलकुल दिवसभर भूक नसायची. आता खूप भूक लागते. तर चला आता भाजी बनवून घेऊयात. मस्त असं लोखंडाच्या कढईत मी आता खूप सारा लसूण टाकलाय आणि जिरे पण टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. आणखी थोडं एक्स्ट्रा टाकते, कारण जास्त जिरं टाकल्याने बेसन खूप छान लागतो. आणि खूप सारा असा कांदा टाकते मी ते. तर कांदा आम्हाला खूप आवडतो आणि घरचे कांदे त्याच्यामुळे काही काही नाही करायचे, खूप सारा कांदा टाकायचा आणि बनवायचं आहे मस्त बेसन. हे बघा आता लालसर कांदा करून घ्यायचा आहे आपल्याला. लोखंडाच्याच कढईत मी बनवणार आहे, कारण लगेच खायचं आहे ना आपल्याला, किंवा काही वेळेस जास्त वेळ ठेवलं ना तर कढईमध्ये काळं होतं. तर इथे मी बनवते लोखंडाच्या कढईमध्ये. तर दुपारी मी याचे शेंगदाणे तळलेले कढईमध्ये, आणि आता तीच तेलकटच कढई होती, तर त्याच कढईमध्ये मी आता बनवणार आहे छानसं बेसन. कांदा तर झाला लालसर. आता मी इथं आज बनवणार आहे ते लाल तिखट टाकून बनवणार आहे हे बेसन, आणि त्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकून घेते. लाल तिखटमध्ये बनवणे दरवेळेस मी बनवत असते हिरव्या मिरचीमध्ये. पाणी टाकून घेऊया जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं. तर पाहू शकताय मी हिरवी आपली कोथिंबीर घेतली, आणि हे जे दिसत आहे कसुरी मेथी आहे ती पण मी आता बेसनमध्ये टाकणार आहे. कसुरी मेथीने खूप छान टेस्ट येते बेसनाला. तर आता हे पण मिक्स झालं, तिला उकळी फुटली की आता आपण बेसन टाकून घ्यायचं आहे. तर इथं आता उकळी आलेली आहे भाजीला आपल्याला, त्यामध्ये आपल्याला इथं बेसन टाकायचं आहे. तर दोन्ही हाताने आपल्याला एका हाताने आपल्याला हलवायचं आहे आणि दुसऱ्या हाताने आपल्याला हळूहळू बेसन टाकायचं आहे, जेणेकरून गाठी वगैरे पडणार नाहीत. आणि जरी पडल्या तरी त्यानंतर आपण हळूहळू फोडून घ्यायच्या आहेत. गाठी वगैरे बिलकुल पाहू शकता तुम्ही, बिलकुलच भाजीत गाठी दिसत नाही आहेत. तर भाजी आपली 10 ते 15 मिनटं चांगली आपल्याला गॅसवरती शिजवून घ्यायची आहे. नंतर बेसन असं लगेच खाल्लं चांगलं लागत नाही, चांगलं शिजवून घ्यायचं आहे. तर आपलं इथं बेसन मस्त रेडी झालेलं आहे. तर मी हे दुसऱ्या गॅसवर ठेवणार आहे आणि इकडच्या साईडला चपात्या भाकरी बनवणार आहे. आज बनवण्यात मी मस्त अशा ज्वारीच्या भाकरी, बाजरीच्या, ज्वारीच्या नाही, ज्वारीचं पीठ संपलेलं आहे माझं, तर बाजरीच्या बनवल्यात. आणि आत्ता हे गेले होते गावी, तर त्यावेळेस मी ह्यांना सांगितलेलं की पीठ घेऊन या. तर खूप मस्त अशा खरपूस भाकरी भाजलेल्या आहेत, पाहू शकता तुम्ही. आणि त्याच तव्यावरती मी थोडंसं तेल टाकलं आहे, आणि ह्यांना जिरा खूप आवडतो बेसनवरती, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी मी जिरा टाकलेला आहे. यामध्ये कोथिंबीर पण टाकू शकतो. सई तिकडच्या बेडवर आंघोळ केली ना मालिश करून, त्याच्यामुळे झोप लागली तुला. हळूच टाक. पांघरून टाकत त्याचं. पप्पी आहे त्याची पप्पी. तर आता मी इथे बेसनवरती
जिरे तळलेले आहे, एकदम क्रिस्पी झालेले आहे, ते टाकून घेत आहे. खूप छान लागतं हे, तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा. तर मस्त असं आपलं बेसन, भाकर, अचार आणि इथं घेतलेला आहे कांदा आणि नमकीन ताट झालेलं आहे तयार. संध्याकाळचा आज गरम गरम बेसन वगैरे. आणि इथं गणपती बाप्पासाठी निवद केला आहे, तो पण ठेवूयात. ही खीर आहे आणि इथं बेसन देवासाठी, कांदा नाही ठेवलेला आहे. तर चला मग